नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस सेमिस्टर, प्रिव्हियस एक्झाम क्वेश्चन पेपर विषयी माहिती घेणार आहोत। हा जो व्हिडिओ असणार आहे तो प्रोग्राम कोड M60, प्रोग्राम नेम MA हिस्ट्री, MA इतिहास, थर्ड सेमिस्टरची जी एक्झाम डिसेंबर ते जानेवारी 2025 मध्ये झालेली होती। म्हणजे ह्या एक्झामला, थर्ड सेमिस्टर एक्झामला डिसेंबर 2024ची एक्झामच म्हणतात, पण ही एक्झाम ॲक्च्युअली झाली होती जानेवारी 2025 मध्ये। ठीक आहे ना। MA हिस्ट्री थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन जानेवारी 2025। ठीक आहे। इतर ठिकाणी तुम्ही डिसेंबर 2024 टाकल्यानंतरच तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिसेल तिथं, किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 असं दाखवेल। पण या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 2025 MA हिस्ट्री M60 थर्ड सेमिस्टर क्वेश्चन पेपर्स पाहणार आहोत। सर्व क्वेश्चन पेपर एका व्हिडिओमध्येच आहेत थर्ड सेमिस्टरची, आणि शैक्षणिक वर्ष आहे 2024 ते 2025। ठीक आहे। पहिला पेपर आहे, तुम्ही बघू शकता। आता ही वरची माहिती कशी वाचायची, तर M60 हा पेपर प्रोग्राम कोड आहे, म्हणजे MA हिस्ट्रीचा प्रोग्राम कोड M60 ऑब्लिक HIS 601, HIS 601, HIS म्हणजे हिस्ट्री, 601 म्हणजे हा पेपर क्रमांक 1 आहे, पहिल्या दिवशीचा पेपर आहे, ऑब्लिक EE ऑब्लिक 2025-01-16 म्हणजे 16 जानेवारी 2025ला हा पेपर झालेला आहे, या वर्षी झालेला आहे। ठीक आहे, ओके। गुण 70 गुणांसाठी आहे वर। आता एका पेपरचं सांगतो, बाकीच्या तुम्हाला ऑटोमॅटिक कल्पना येईल। टोटल गुण 70 आहेत। 30 मार्काकरता होम असाइनमेंट आहे, त्याच्यामुळे लेखी परीक्षा युनिव्हर्सिटी एक्झाम 70 गुणांचीच असणार आहे। वेळ असणार आहे 2 तास 30 मिनिटे, 2.5 तास वेळ आहे। सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पृष्ठावर करावी। ठीक आहे। म्हणजे आता तुम्हाला समर 2025ची जेव्हा तुम्ही एक्झामची उत्तरे लिहिचाल त्यावेळेस MA हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना ध्यान ठेवायचं आहे की नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पेजवर करायची आहे। ठीक आहे। म्हणजे एखादी प्रश्न जर आपण लिहिलो अर्ध्या पेजमध्ये त्याचं उत्तर झालं वाटलं तुम्हाला, आणि लगेच अर्ध्या पेजच्या पुढे लगेच प्रश्न क्रमांक 2 टाकायचं नाही। दुसऱ्या पेजवर प्रश्न क्रमांक 2 टाकून नवीन पेजवर प्रश्न क्रमांक 2 टाकून नव्यानं उत्तर लिहायचं आहे। त्या प्रश्नाचं नवीन प्रश्नाचं उत्तर नवीन पेजवर लिहायचं आहे। प्रश्नांच्या स्वरूपानुसार शब्दमर्यादा पुढीलप्रमाणे आहे। 10 गुणांसाठी 200 ते 250 शब्द, 5 गुणांसाठी 100 ते 125 शब्द, 3 गुणांसाठी 50 ते 60 शब्द। पुरवणी उत्तर पुस्तिका मिळणार नाही। MA हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना ध्यान ठेवायचं, त्यांना पुरवणी उत्तर पुस्तिका मिळणार नाही। 20 पेजेसची एक उत्तर पुस्तिका असते, त्याचे 20 पेजेस बॅक टू बॅक असतात। बॅक टू बॅक 20 पेजेसची उत्तरपत्रिका मिळते, त्याच्यातलं फर्स्ट अँड सेकंड पेज बॅक टू बॅक हे तर तुमचं नाव आणि सूचनामध्ये जातं, म्हणजे उरतात 18 पेजेस उरतात तुम्हाला उत्तरे लिहिण्यासाठी। 18 पेजवर तुम्हाला कंपल्सरी प्रश्नाची उत्तरे लिहायचं आहे। ठीक आहे। आता इथं पाहू शकता तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 10 गुणांसाठी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। इतिहासाचे स्वरूप सांगून अर्थव्याप्ती स्पष्ट करा, किंवा इतिहास संशोधनात विश्लेषण पद्धतीचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे, याची सुधारण चर्चा करा। आता याच्यात ऑप्शन दिलेला आहे, दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचे 10 गुणांसाठी। दुसरा प्रश्नसुद्धा 2 प्रश्न दिले आहेत, त्या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे 10 गुणांसाठी। तिसरा प्रश्नसुद्धा 2 प्रश्न दिलेले आहेत, त्या दोन्हीपैकी एक लिहायचे 10 गुणांसाठी। म्हणजे चांगली गोष्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। चौथा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणतीही 5 प्रश्न सोडवा। म्हणजे प्रत्येक प्रश्न 5 गुणांसाठी असणार आहे। असे टोटल कंपल्सरी 5 प्रश्न सोडवायचे तुम्हाला। टोटल 25 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे। ह्याच्यात एकूण 6 उपप्रश्न आहेत। 6 उपप्रश्नापैकी 5 प्रश्न सोडवायचे आहे। 5 25 गुणांसाठी होऊन जाते। ठीक आहे। पुढे प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा। आता ही जी आहे ही टिपा लिहासारखे प्रश्न असणार आहेत, छोटे प्रश्न असणार, लघुत्तरी प्रश्न असणार आहेत। हे 15 गुणांसाठी आहेत। 5 प्रश्न 15 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 3 गुणांसाठी असेल।
इथं तुम्हाला टोटल 6 प्रश्न दिलेले आहेत. 6 पैकी कंपल्सरी 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायचं आहे. 3 गुणांसाठी 1 अशा प्रकारे 5 उपप्रश्नांची उत्तरे लिहिल्यास तुम्हाला 15 गुण मिळतात. ठीक आहे, इथे ओके. तर अशा प्रकारे आता हे पेपर क्रमांक 1 झाला. आता दुसरा घेऊया पेपर क्रमांक 2. M60 HIS 602. 602 पेपर क्रमांक आहे हा. 1 मिनिट. HIS 602 पेपर क्रमांक आहे. 17 जानेवारी 2025ला पेपर झालेला आहे. MA हिस्ट्रीचा 3rd सेमिस्टरचा. हा सुद्धा 70 गुणांसाठीच असणार आहे. आता ह्याच्यात वेगळं काही सांगायची गरज नाही, फक्त तुम्ही प्रश्न वाचून घ्या, बघून घ्या, सॅम्पल बघून घ्या, जास्त काही सांगणार नाही. पहिल्या पेपरसारखाच आहे. पेपर क्रमांक 3 असणार आहे HIS 603. 18 जानेवारी 2025ला हा पेपर होता. हा सुद्धा वरील 2 पेपरसारखाच असणार आहे. सेम फॉर्मॅटमध्ये प्रश्नपत्रिका असणार आहे. ठीक आहे, बघून घ्यायचं आहे. आपण घेऊया, आता जाऊया पेपर क्रमांक 4. 19 जानेवारी 2025 रोजी झालेला आहे पेपर. HIS 604 पेपरचं नाव आहे. हा पेपर मात्र तुम्हाला 35 गुणांसाठी आहे. छोटा पेपर आहे. 35 गुणांसाठी लेखी परीक्षा असणार आहे. टोटल 1 तास 15 मिनिटे तुम्हाला वेळ मिळणार आहे. हा पेपर खूप डेंजर आहे, ध्यानात ठेवायचं. काही लोक 2.5 तास थांबून निवांत लिहितात पेपर. HIS 604 हा डेंजर पेपर आहे. 35 गुणांसाठी आहे. 1 तास 15 मिनिटे तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. सूचना पाहूया. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पृष्ठावर करावी. बरोबर आहे. प्रश्नाच्या स्वरूपानुसार शब्द मर्यादा पुढीलप्रमाणे आहे. 10 गुणांसाठी 200 ते 250 शब्द, 5 गुणांसाठी 100 ते 125 शब्द, 3 गुणांसाठी 50 ते 60 शब्द. पुरवणी उत्तर पुस्तिका मिळणार नाही. इथं जरी 35 गुणांसाठी हा पेपर असला तरी तुम्हाला 20 पेजेसचीच बॅक टू बॅक 20 पेजेसची उत्तरपुस्तिकाच मिळणार आहे. त्याच्यामध्ये पहिले 2 पेज तुमचं, पहिल्या पेजवर तुमचे पूर्ण डिटेल कम्प्युटर प्रिंट असते. तुमचं नाव, तुमचा कोर्स, तुमचं स्टडी सेंटरचं नाव, तुमचा पेपर कोड, कोर्स कोड, पेपरचं नाव सगळं राहतं. पेपर सेकंडवर तुम्हाला सूचना असतात उत्तरे कशी लिहायची संबंधी. आणि पुन्हा पेज नंबर 3 पासून 20 पेजपर्यंत, पेज नंबर 20पर्यंत तुम्हाला प्रश्नाची उत्तरे लिहिता येतात. पुरवणी उत्तरपुस्तिका मिळत नाही. ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही, पहिला प्रश्न 10 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले आहेत. 2 पैकी 1 लिहायचं आहे. दुसरा प्रश्न सुद्धा 10 गुणांसाठीच आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. 3 पैकी 2 सोडवायचे आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 5 गुणांसाठी आहे. 5 गुणांसाठी 1 अशा प्रकारे 10 गुणांसाठी 2 प्रश्नाची उत्तरे तुम्हाला 3 पैकी 2 सोडवायचे आहे. तिसरा प्रश्न असणार आहे 15 गुणांसाठी. ह्याच्यामध्ये 5 प्रश्न सोडवायचे आहे. कोणतेही 5 सोडवायचे आहे. इथे एकूण 6 प्रश्न दिले, त्याच्यापैकी 5 सोडवायचे आहे. म्हणजे टिपा लिहासारखा प्रश्न असणार आहे. अत्यंत लघु उत्तरी असणार आहे. 3 गुणांसाठी 1 अशा प्रकारे 5 प्रश्नांचे 15 गुण होतात. अशा प्रकारे टोटल 35 गुणांसाठी हा पेपर होता. पुढे शेवटचा पेपर. हा पेपर झालेला आहे 20 जानेवारी 2025 रोजी. पेपरचं नाव आहे HIS 605. 70 गुणांसाठी आहे. 2.5 तास वेळ आहे. हे आपण पेपर क्रमांक 1, 2, 3 जसा होता त्याचप्रमाणे हा सुद्धा पेपर आहे. तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 1 10 गुणांसाठी आहे. 2 पैकी 1 सोडवायचं. दुसरा 10 गुणांसाठी, 2 पैकी 1. तिसरा सुद्धा 10 गुणांसाठी, 2 पैकी 1 सोडवायचं. चौथा प्रश्न 25 गुणांसाठी आहे. 6 प्रश्न दिले, 5 सोडवायचं. 5वा प्रश्न असणार आहे 15 गुणांसाठी. 6 टिपा असणार आहेत. 6 पैकी 5 टिपा लिहायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे 15 गुण पडू शकतात तुम्हाला. 3 गुणांसाठी 1 टिप लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला कोणताही पेपर असो तुमचा MA हिस्ट्रीचा, यावेळेस समर 2025 एक्झाममध्ये तुम्हाला एक आयडिया लागून जाईल की कसा प्रश्न येतील. आता तुम्ही ह्याच्यावरूनच काही फर्स्ट सेमिस्टरचे विद्यार्थी असतील, काही सेकंड सेमिस्टरचे विद्यार्थी असतील, काही थर्ड सेमिस्टरला फेल झालेले विद्यार्थी असतील, कोणतेही विद्यार्थी असो, तुम्हाला एक आयडिया लागून जाते की आता वेगवेगळे पुस्तकं आहेत. HIS 601, HIS 602. आता HIS 601मध्ये 3 ते 4 पुस्तकं असू शकतात. मग त्या प्रत्येक पुस्तकातून कोणता प्रश्न येत आहे. एका पुस्तकातून एक प्रश्न येत आहे का, एका पुस्तकातले 2 येत आहेत का, का एका पुस्तकातलेच सगळे प्रश्न विचारत आहे, असे एक आयडिया लागून जाते. ठीक आहे. त्याच्यासाठी हे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन MA हिस्ट्री 3rd सेमिस्टर डिसेंबर 2024 किंवा जानेवारी 2025 एक्झामिनेशनचे
हे आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करायचं आहे आणि त्याला एक फॉर्मॅट समजावून सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आता 1.5-2 महिने टाईम आहे परीक्षेला, आपल्याला त्याचा फायदासुद्धा होईल की कसा अभ्यास करता येईल. याच्यासाठीच लवकर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला फायदा व्हावा म्हणून. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.